नमस्कार मित्रांनो, हे बघा मी जरा गावाला गेलो होतो. मोर रान बघाय मेंढराला चरायला आणि आता आलोय माघारी. तर आता मेंढराका चाललोय. तर मस्त बाकी मी थंडगार ऊसाचा रथ चालवलाय. नेमकीच गाडी चालली होती तर म्हणलं न्यावं, तर चालवलाय. आता मी त्यांना रस प्यायला. काहीतरी असं माणूस कुठं गावाला गेलं, शिवाला गेलं, कुठं गेल्यानंतर मेंढक्या शेळक्याला आशा लागते. ही तुकाटं पण लक्ष ठेवावं लागते गावता गाडीत. तर हाय ते मोर मेंढर. तर बाणाचं इकडं काहीतरी चाललंय शिवायचं. चालूच आहे, काय नाही काय. कसं काय चालाय गावलं मेंढराला? बरं गावलं हा बरं गावलं. आणल्या रावण वर इकडं म्हणलं गावलं तर गावलं थांबा. बरं आहे, नदीच्या नायराने चांगलं दिसतंय. होय, काय रस आणला का काय? हा नरच म्हणलं. पाणी संपलं होतं ना? पाणी संपलं होतं. मग काय आता ऊन लागतंय, माणूस पाणीच लय पितंय उन्हाचं. हा हा पाणी संपलं आता. मग म्हणलं जरा काय शिवायचं चाललंय? मागं जाऊन बसलं काय माझ्या. आता काय करायचं मग? बसायचं जागा पागा बघून. आता दर. तिथं वरती बसायला जागा नव्हता कोण. बरफ टाकून द्या पाहिजे होता. हा बर्फ टाकला ना. हे करायला वाटतं मग. 20 रुपयाला असेल का? हा 20 रुपये. 20 रुपये आता तुम्ही म्हणला काहीतरी आणा. म्हणलं आता पाणी बिनी, पण ते पाण्याला का बाटली नव्हती तुमच्याकडं. असं झालं ना. आता पाणीच परवडलं असतं. पण आता हे रस उलटा दमदार आला. हा दमदार आला. दमदार आला गडीभर बिना थांब केला तो निहार होईल. रस म्हणजे फुटला वाटतं का. धरा की खाली नीट धरा सरळ. हो होता की थंडगार आहे हात ना. लावाय दादा. हात लावायचे. बराबर माझा सांडला त्यो सांडला. धरा ते तसं धरा. इकडे बी हात लावाय का. इकडे बी आता लावा. हात तर नाही ना. लावा तिकडं तिकडं. गार आहे ना. आता काय बोलायचे. थोडं त्याने वर वाढाव पण दिलं व्हायचं. बरं झालं उलट. 3 भरून राहिलं ना. बाया बाया, हो, लय गार गार गार. लय गार आहे ना. हा लय गरम म्हणायचं होतं बरं गार आलं थोडं. नाही लय गरम आहे का गार आहे? लय गार आहे. नाही ऊसाचा रस हा. नाही आंबा रस 3 सालाला नुसताच करून व्हायरस सुटला होता. 20 सालाला 20. ते 3 वर्ष झाली ना. 3 कसे 10? 3 का 4? 5 वर्ष झाली. 3 का 4? 25 आहे ना आता. 2020 ला होता ना. बरं 2-3 दिवस 2-3 वर्ष चालू होतं. हा 21 पर्यंत होता. तसा आता दिसता आता कोरोना व्हायरस गेला तर आता भेटतोय ऊसाचा रस आंबा रस. त्या टायमाला काहीच नव्हतं भेटत. त्या टायमाला तोंड बाजू चालायचं. माझं मगाशी ते राहिले मी वाय झटका मारला. माझं काम झालं. गोडे 1 नंबर गुलचाटे. 1 नंबर गुलचटी. 1 नंबर गुलचटी. हा 1 नंबर गुलचाटे. असं कर बरे तू. 1 नंबर गुलचाटे. सागर करत नको असं कर की. सागर असं करतो. तिला तो असं करतो. असा करतो. नाही खरंच बारी हो. काम झाला. मेंढ्या गेली वाटतं. हा कोकरं लागलं वाटतं सडी. मस्त बाकी झाली लावरा. कुठं मिठी गेली? हा सर लय दयन झाली मग. तर ते आता सडे लागते. डवळे बुट्टी लावर झाली या. जरा पाणी आहे. तर आता पितील मेंढर पाणी इथं. कसं काय पाणी इथलं? थंडगार आहे ना.
कुवा कुवा कशा काय त्या पाणी पिले मग नाही भारी पाणी प्यायला, पाणी वाहतंय हा वाहतंय गोळ्याचं पाणी चांगलं गार आहे. अगदी कुठं तरी पाईपलाईन फुटली असेल हा आणि मग ते पाणी आहे कॉर्पोरेशनचं, मग तसलं पाणी मिळे अगदी पोटभर पेत येतं. मिठी आहे कुठे कोकरी आली पळत देवा देव हरणावाने दिसतं हा हरणावाने दिसतो या हरणाच्या पिलावाने. अन्न पिला दिसतंय हवं कसा दिसतो बाळा तो हरणाचा पिलू ना. दर 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 टॅक 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 टॅक. डवळे बुट्टी मादी झाली हा लावर बाना ये दबाव कसं काय गावलं मेंढराला आज चाराय चांगलं गावलं यार. होय हा 12चीच आहे. बारात जिजे ना 12ची चांगलं करतं एकाला कटाळतं मग तेवायच म्हणलं ना की मग खातं मन लावून आणि पाकं बी करतं फुकतं. कोकरं लागले सडी सडी लागले पण त्याला आता हातात घेऊन फिरायला लागते. असं मेंढर मोरं चालले की त्याला एकटीला कोण ठेवायला पण ती मिठी मोरं पळती मागं येते मोरं पळती गळांकीत घालासारखी शेल पण नाही आहे. आता मी गाडी खऱ्या हा त्या साईडला मोर हारभरा काटाने आहे मी तिथं आहे. ही नंतर काटण्याची वावळ मोकळी होती. गेल्या वर्षी वावरात काय केलं वावरात होय. हा हे या वावरात मंचुरियन बनवलं होतं मग वाडा पण फुटून गेला होता. म्हणजे गॅसला गेला होता निघून. हा मंचुरियन बनवलं होतं खायला आपण. त्या वावरात आम्ही शेवटला जाताना बसलो होतो मस्त बाकी वावर खातावलं. तर ह्या वर्षी आता मटकी हरभरा मूग आणि वाल ही 4 पिकं शेतकरीने या शेतात घेतली ते. इथनं वाडा आमचा डायरेक्ट गावाकडेच गेला. गावाकडची वाट धरली आम्ही. तर शेतकऱ्याच्या शेतात आपल्याला बसायला लागतं. पिकं चांगलं येतं. मेंढरं बसते म्हणजे शेताला अगदी सेंद्रिय खत होतं आणि शेत चांगलं पिकत असतं. तर आपल्याला असे कडक कोपऱ्यात चारा पण भेटतात. वास येतोय वास वाटतं गाटा गाटा खावा. लय लागले ते माहिती आहे. फणस अगदी भरपूर लागले. आणि बुडातनं जी लागले ती शेंड्या परील हा माझी असली काढून नेली होती दादाने. भाजीला नेली असते ना ही का नाही ही गंजी हो का ही नेली ही. वाळली का हा असली नेली काय नेली असते. आता इथं मेंढर चरती जाय तर फणसा झाडा झाले वाश येतोय. बा नाही म्हणली बघू आपण. लयच गोड येतो. खरं तर जास्त फणस म्हणजे केरळ राज्यातून येतात पण किंवा कोकणातनं वाय वा सिंधुदुर्ग म्हणलं रत्नागिरी. कालवणाला न्यायची का आपल्याला कशाला कालवण करायला का नको नको थोडी मोठाली पाहिजे की म्हणजे आता याला काय तर बघ झालं इकडे तर किती खाली आहेत बघ. म्हणलं याला तर काय झालं सांग का हा की रानावनात देत आणि त्याला कोण विचार करतो त्याचा गोड येतो. हा वासच लय गोड येतो. हा कच्च्या पाणी जेवढा वास येतो म्हणलं पिकल्यावर किती भारी. पिकीला होतं लय भारी. एवढा झाली होती घे झाली बैली तू मग लय वाटत एवढा नाही का वाडा कुठं होता वाढ आहे तिकडं होता पडेल गावाच्या. वाय वा हा खालच्या बुडापासनं फार शेंड्या बरी दिसते ते. हा हा लय लागते रे. लय मोठा बी असायची. पिकली का पिकलेली होती पिकली मागून असते की आता मी वाडा गेला निघून आपण. हो का बारीक कावळा कलमी आंबा कसा असतो हा. असे त्याला निघतं मग येतो या साल्या. कसलं गरं लागते मस्त हा. होय. आपण एकदा तिकडे गेलो होतो त्या एक आणलं होतं काय हो? कुठं रे? हा अलिबागला ना अलिबागला हा अलिबागला गेलो तेव्हा आम्ही आणली होती. लय ध्यान होतं त्याचं. कशी काय वाट गावती हा वाट बरी येत अशी. हा अरे याला तर लय गुत्त आहे मला. गुत्तय हा या गुत्त ओलं बर खाली कोकर हातात ये. कोकर हातात. हा तर दवाई जरा चांगल्यापैकी चरा आहे मस्त बाकी त्यामुळं आणले ते मेंढर. आता अशी मोरं घेऊन जायचे आपल्याला. आता हे आता त्या मनाने फाडते वाटत. हा त्याच्या मोर चालू ना त्या मोर ओळख चालते. तर आता ह्या एवढ्या आता ना त्यांना बोल. जाळखांडातनं यालातनं वाट करीत करीत चाललोय आम्ही पुढं.
आता कुठं कुठाची तर कुठे त्यांना जाऊ दे थांबू. आता बोलवायचे नाही ना बोल. नाही मागं तोडावलं ना. लय बाबा माझ्या तुडावलं मी आणलं नाही. कोकरं नीट धर कोकरं. का कोकरं नीट धर. कोकर हाय कोकर मी रईच आहे तू त्यात मध्ये आणि जास्त येतात असं उलट झालं ना उलट हा. मला चपाय गावलं तू तू इच्छाने काय होतं नेमकं बोहल्या पट्यात गुत्ते वालायचे वालत गुत्ते. तर सराय जर हाय याल तरी त्यामुळं आणली तर इकडं बाण आहे मागं. आम्ही दोघं जण चाललोय वाट करीत करीत पुढं. मी तर असाच चालतो हा असाच चालतो उलटा 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 झालं ना रिवर्सनी इथं काढायचं बी वाटतंय. तसं नको तसं नको चालू. इचू काटायचं बी वाटतंय काय इचू काटा नाही भेट आपण हा. मी स्वतःच नाही घाबरत इचू काटा काय नाही. किसनने तर रिवर्स घेऊन मागं पाडलं वाटतं. कोकरं हातात घे व्यवस्थित. बाण आहे काय कोकरं किसन काय. हा वाट हायल तर आता हे रिवर्स करायला लागती वाट आली का मागली आली का. लय जाळ कांडात चालली तर मेंढरा आता बिराडाव. हा अव मागे फायदा चेक केला रिवर्स कसा घेऊन माग सफाई करतो अगं तसं चाललंय माझं. आता इथं आम्ही 2 रस्ते केलं. किसन गेला तिकडं एक रस्ता पाडीत पाडीत त्या साईडला कुठपर्यंत गेलाय. ऐका इकडं आला पाहिजे हा लांबून आलो. आणि आता मी इथून एक करतो म्हणजे 2 साईडला शिरले म्हणजे सरतीला बाण आहे माग. वा ठरत ठरत चो वा मेंढरा शिरडासाठी लय संघर्ष करावा लागतो आपल्याला. असं जाळखांडातनं गावतातनं झाडातनं झुडपातनं जाळ्यातनं शिरावा लागतो. वा मेंढरा बरोबर लगेच मागं आपली वाट करते ते. हा हे असं जरा याली तर आणि ती खात्यात मेंढर चांगलं त्यासाठी इकडं आणली ते. मग बाण कसं काय वाटलं मागण्या आता. माग काय लय गर्दी झाली होती मेंढराला. हा वाट बारीक असल्यामुळं मोर थोड्या थोड्या यायला लागल्या. मग हा माग तर गच झालं उकाडलं माझा उकाडलं म्हणजे गोल येड्या झाडा झुडप हा आणि उकाडतंय बी आज हवा नाही. एकाशी उकडतं एकाशी गार लागतं. हा ठेवा खाली. मिठ्या पण 2 यायल्यामुळं थोडी शिवाय जरा आज दहीनच झाली. दैन झाली गळांतीत गाळा म्हणलं याला वाईट. हा हा गाळा तिथून. हवा बर बर तुझी दादा ते फाड्या मोठा आहे. मग या गाळ या घेऊ हातात. तर आता चरतिरे चांगले मेंढर. इथून आपल्याला कर्नाळा किल्ला पण दिसतोय. आता मिंड्या इथनं जुगूनच जाते ना. हा इथनं वाड्याकच जाते ना आता जुगून. हा हा येत आहे ना. हाल झाल्याशिवाय बी ख्याल होत नाही ना. आधी हाल काढायला लागते तर मग ख्याल होते. असं आहे. हा हा म्हणजे ख्याल होते. कळलं हाल झाल्यावर ख्याल होत्यात. असं पण होतंय ना. नीट तर ख्याल पाहिजे म्हणलं की ख्याल देऊन मग हाल करी व्हायचं. होय हाल बी कळलं पाहिजे आणि ख्याल पण कळलं पाहिजे. संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसते. आपण दोन्ही पण सुचलं पाहिजे ना. काय हालामध्ये काय होतं ख्यालामध्ये काय होतं. होय हा आणि संघर्षात संघर्षात काय होतं होय संघर्ष ना हाल म्हणजे काय एकच आलं. एकच झालं. हा म्हणलं काय 2 गोष्टी होत्या काय. 2 कशा होत्या तेव्हा म्हणजे लावर काय पाटणी झोपली काय. आम्ही काय अडाणी म्हणून शिकलेलो तुम्ही म्हणून आम्हाला काय पण होय खांद्यावर झोपली काय लावर. झोपायची बाया बारीक आहे नुसती नवीन नवीन झाली बघ कशी. ये बघ वाघ आली तिला सकाळी गेली कवा आणि एक मागाशी गेली 4 वाजता. सकाळ दर ना येली आणि ती आता येली 4 वाजता. हं. तर आता चरतिरे मस्त बाकी मेंढर आता थोड्या वेळात बिराडा काढायचे ते. आता दिवस मावळा चाललाय. हा गेला तर काय बिचारा ते आपल्या टायमाला उगावतं आणि टायमाला मावळतंय. हा ना त्याचं काम ते चुकावतोय का. आपण तरी आंगा डांगा कवा तरी करीन पण तो करतो का आंगा डांगा. त्या टायमाला तर उगावलं पाहिजे मावायला पाहिजे. असं.
आता याच्यातनं मोर पाय टाकायचं म्हणलं की मला बे वाटतं या होय मेंढराच्या मागं चालायला परवडत मग सकाळी मी येताना मुंगसाच्या आत बांधणं का जनावर होतं काय माहिती करीत असतात. चिरचिर करायची का जनावरांची ना मुंगसाची लागली होती बांधणं लागत्यात ह्याच्यामध्ये बरेचसे कसे जनावर पण आहेत म्हणते ते म्हणून मला बे वाटतंय मागं चाललेलं परवडलं कारण मेंढराचं चुडावल्यावर ना खाली दिसतंय ना आपल्याला आणि आतमध्ये कितीतरी तोडवीत असं असल्यात आपण जनावर ना मग याला काय आता आपल्याला काय दिसतंय खाली पण तुमचं तसं चालणं पण ते जपून चालायचं आपल्याला सांगून ये टायमिंग काय आहे माहिती आहे का कोणता टाइम कवा आहे ना असा आहे कळतं का माणसाला तवा मागचं सांगता येईल मग काय पुढचं सांगता येतं काल चारा काल मिड्या फुगल्या होत्या ते सांगता येईल मग आज जर चराय नसतं गाव तर आपल्याला सांगायचं नव्हतं येत ना गावन का नाही गावन हे माहितीच नव्हतं ना पण त्या कशा गावाय ना फुगून वाड्यात त्या न्यायच लागत्यात आहे ना आपल्याला काय खरं होय 8 आना नाही ना 8 नाही 16 खरं होय बा नाही मेंढक्याला काळजीच म्हणलं गोखणी असती हा मिंड्या वाड्या संध्याकाळी फुगून नेल्याच पाहिजे अर्ध्या पोटाने नेल्या तर मेंढका सुद्धा पोटभर जेवत नाही असं होते का मग त्याला गोखणी असते ना आज मिंड्याचं बागलं नाही ते आज पाणी चांगलं नाही गावलं त्यांना पाजाय किंवा 1 टाइमच गावलं 2 टाइम गावलं 3 टाइम नाही गावलं मग मेंढक्याला गोखणीच लागती कारण त्यांना बी आपल्या जीवाला जपतं असं त्यांच्या पण जीवाला जपलं पाहिजे तर आता मस्त बाकी मेंढर पण चरते रे चांगलं आहे मेंढराला आता चराय भेटलं त्यामुळं आम्ही आता इथं बसतोय जरा तर 2 मिनिटं येईल तर 2 कुकर चालते वराटीत आहे काय मिनिटे तर किसनचा जुना व्हिडिओ बघायचं चाललंय म्हणजे 2-4 वर्षापूर्वीच सागर बारका होता तवाच कलर लाव का म्हणतोय तेव्हा आम्ही औषध पाहत होतो आणि लहानपणी एका लाकडाला असं कापड गुंडाळलेलं आणि त्याने त्याकडे कलर लावायचा त्याकडे बघतोय बारक्या फणाचं तर आता 6 वाजले जाय काय आता निघायचं बेराडावर मिठ्या पण 2 येईल त्या रानात चरा व्हायची चांगलं गावलं गडीभर मस्त बाकी मेंढर चरली आणि मग आता आम्ही पण जरा जुने इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी मारत बसलो होतो आणि तो आता व्हिडिओ पण जुनाच बघतोय जरा खाऊन औषध पाजून हा कुठं होतं वाडा दुसरीला बोसरीला होतं नाही मग बा नाही झालं का नाही शिवून अजून झालं व्हायचं राहिले आता हा जसा टाइम गावन तसा शिवायचं हे एवढं राहिलंय आता हा एवढंच राहिलंय का थोडं राहिलंय पण तू आणि त्याला चराय गावच्या नंतर जरा मेंट केला बरं वाटतंय कुठल्या तिकडल्या गप्पा गोष्टी जुनं बघायला पण बरं वाटतंय बारायचं कुठं सागरकडे बारक्या फणापासूनच म्हणजे आम्ही चॅनल चालू केल्यापासून कडे आमच्या सोबतच आहे कधीतरी घरी असतो गावाला तिकडं नाही तर सतत वाड्या बरंच आहे अजून काय तो शाळेत जायसारखा झाला नाही त्यामुळं मग तो आमच्या सोबतच असतो तर खरं तर आपल्याला म्हणजे जुनं काय असतं ते आवडतं जुनं व्हिडिओ बघायला पण मस्त बाकी वाटतं या काय म्हणतोय कलर लावणार ते टेलर लावणार होतो टेलर होय हा बाय म्हणतोय लय भारी केला लय भारी घेतलंय ना लय भारी घ्या जुनं लय आठवतंय का गेलो मेंढी पण बघा ते आपल्या कोकरासाठी माघारी येतेच ती घ्या त्याला तर चला आता दिवस तर म्हणजे मावळा गेला चला पळा 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 पुढा पळा काय तर राहिलं असं माझं आता निघायचं ना बिराडाकडं होय आता दिवस पण मावळतोय
आता डोंगराच्या आड दिवस मावळतोय. आता जायचं हळूहळू मेंढर बी चांगली चरली वाढ हा चरली चांगली आता जायचं. आता आधार पडन माझं जायला. हा मग काय हा पडन ना आधार पाडता न्यायला लागतात वाड्यात. बाणाचं काय सुरू राहिलं होतं? होय कातर कातर राहिली. हात जोडल्याशिवाय करमतच नाही त्याला. माझा नियमाने देणार दादा की त्याला हात जोडायचा. हा ते तर परमेश्वराचे आहे ना. मग काय. तर आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.